गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी मायला गुलब्या तुझ्यामुळे अख्खा गावात माझी इज्जत गेली मी तुला हात जोडतो बाबा तू गाव सोडून जा बाबा आता काय लाका अरे तुझ्यामुळे माझी इज्जत गेली तुला हाय काय इज्जत हा तुला लय इज्जत आहे तशी काय अरे बाबा तुझ्यामुळे मला लोक काय काय म्हणून राहिले हा समजा गावात माझी इज्जत गेली राव कुठंच राहिलो नाही मी कशातच राहिलो नाही मग माझी बायको दे की मी घेऊन जातो नुसतं बायको पशीच अडकलाय बायको पशी अरे आपल्या दोघांची एवढी गावात इज्जत गेली आणि तू काय बायकोच घेऊन बसलाय रे आता महिना झाला ती येई नाही मी काय करू तूच सांग मला तू माझी बायको दे मी तुझ्या गावात उद्या जातो अरे मी कुठून आणून देऊ गुलबे 5-15 दिवस ठीक आहे महिना झाला येई ना ती अरे ही इज्जत गेलेली परत येत नसती मग आता गेली तर गेली मग काय करू एक काम कर इज्जत यासाठी माघारी इज्जत यासाठी काय करायला पाहिजे राव काहीतरी करायला पाहिजे मला तू सांग इज्जत कमवायसाठी आपण काय केलं पाहिजे आपण एक घरात बाय ठेवू परत तेच का तुझं अरे स्वयंपाक भांडी हे घासायला म्हणलं र तसं म्हणणं मायला नाही तर लोक म्हणतील हा त्याची एका बायकोचे 2 नवरे आणि अजून 2 बाया ठेवल्या मी समजा गावात आपली काय बाबा तुझ्या कोणी नाही एखाद्या गोष्टी विचारणं चुकीचं आहे बाबा अख्ख्या गावात आपलं नाव खराब झालंय मी काय म्हणतो ऐक ना गावात नाव कमवायसाठी काय केलं पाहिजे बलात्कार अरे तुझी अक्कल काय गुडघ्यात गेली का काय अरे बलात्कार केलेली कुठे नाव होतं का अरे तुझं नाव होईल पेपरात येईल टीव्हीला येईल जेल मध्ये जाशील त्यामुळे तुझं नाव होईल अरे बाबा तू कुठून आला कसा जन्मला रे कोणत्या मुहूर्ताला जन्मला तू सांग ना आईला बलात्कार करून नाव होतं का अरे मग माझीच बायको तुला कसं कळलं न्यायची नाही नाही माझी मलाच माहित आहे ना मी कसा जगतोय ते तू माझी बायको दे मी उद्या जातो गाव सोडून हा तुला बायको देतो तू उद्या गाव सोडून जातो आणि मी गावाचं काय काढत बसायचं हा समजा गाव मला नाव ठेवतोय इथं बाई इज्जत जाऊ राहिली हा अरे तुझी इज्जत होतोय आणि माझं काय हे होत आहे का नाही माझी पण इज्जत जाते रे आपण काम करू आपण नाव कमावण्यासाठी ना पहिले फेमस होऊ त्याच्यासाठी इंस्टाग्रामवर आपण रील्स बनवू अरे त्या इष्टामुळं सांगाळ्या बोले को रसप्या म्हणलं माय किती फेमस झाले ती हा रसावून मला आठवलं गावातल्या आपण समजा प्रतिष्ठित लोकांना आहे ना रस प्यायला बोलू घरी आंब्याचा आंब्याची पार्टी देऊ आपण चालतंय की होय गावातले जेवढे प्रतिष्ठित आहेत तात्या सरपंच उपसरपंच त्याला बोलू सगळ्याला बोलू चल मग आणि आपलं नाव वर घेऊन जाऊ हा चल 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 लवकर हात दे जरा थांब पाया टाकला अर्धम धर कसाला का पाय अडकून घेतोय का अरे जानम जरा ऐकून तर घे अरे जानम समजा करो का आठवण येत नाही विडेस काय क्षणाक्षणात तुझीच आठवण आहे अगं महिना तिकडे राहू इकडे राहत का तर काय करणार ग उन्हाळा आलाय गावातली कामं वाटल्यात यात्रा कितीतरी आहे नाही नाही काय म्हणली अगं तुझ्या घरी यायचं म्हटलं की तुझा नवरा असतो आता मागच्या वेळेस कशी गंमत आली अगं अंडर पॅन्ट राहिली ना माझी तिथं हे पण त्याला कळलं ना ती अंडर पॅन्ट राहिलेली हा हे महत्वाचं आहे हाय अंडर पॅन्ट झाली जुनी त्याला पडल्यात बोक म्हणून मी ती ओळखीची गावातली हो तसं नाही का गावातले ते अंडर पॅन्ट माझी फाटलेली असते म्हणून हा आता जाऊ दे मूर्ती एक काम कर एखादी एक एक हा मला तुला माहिती मला आवडते का नाही पप्पी हा आईला मजा आली बरं का आता मी घेतो मी हा घेणार ना तुला काय विचारायची गरज आहे का
आयो, कोण आहे? अरे तुझ्या आईच्या डबल नवरे सगळं तुमच्या काय रे हा? अहो काय झालं काय असं काय अरे काय ना रे काय थोडस माझ्या मुंह में छाले पड गए भाई थोडं तोंड आलंय ना अच्छा. परवा खाल्लं मटण हा. ते कांड कधी चायला त्रास दिले असं झालं. हा? ए मुख्यच्या मुस्काळ फोडू का अरे पाहुणं आणलंय का उरव बसा आणलं रे नाही नाही त्याला काही समजत नाही ना. हा. थांबा जरा चप्पल चप्पल अरे, चप्पल सोडाय. या आईचे डबल नवरे मला एक सांगा तुम्ही काय काम धंदा करता का नाही हो काम सोडून दिले हा. धंदे लय चालू आहे आमचे. धंदे चालू आहेत ना हो. मार खायचे धंदे करू नका फक्त अहो, तसं नाही आबा. हा. अहो आणि तुम्ही त्या फोनवर काय असं काय अरे, गोष्टी तर सांगितलं ना तुला माझा मुंह में छाले आहे ना असं ते. चाले बिले सोडा आबा. बस. ए, मुक्का मुस्का टाको मुक्का मुक्का करताय मला एक सांगा रे डबल नवऱ्यांनो तुम्ही इथं काय करताय काय काम काढलं माझ्याकडं अहो आबा हा आता त्याचं काय झालंय माहितीये का कशात काय आलं आम्ही ना तुमची इज्जत घालायला आलोय. माझी इज्जत मुस्काळ फोडू दो ना काय कमवायला हा कमवायला. तुम्ही तुमची इज्जत कमवायलाय हा मग मी काय करू हो त्याच्यासाठी आम्हाला गावातल्या प्रतिष्ठित लोकांकडे जायचं होतं. बरं मग गेलते का गावातले प्रतिष्ठित कोण अरे नवकोट नाव नक्की आहे. म्हणलं त्यांना पहिलं इन्व्हिटेशन द्यावा. हा. अरे तू बोलतो का नाही सांग ना काय करायचंय. आबा हा बोल की रस प्यायला ये म्हणलं माय. कानात काय ते वेगळं ऐकू आलं काय का परत सांगले रस प्यायला ये म्हणलं माय. हिला तरी कळलं नाही मला नीट सांगे काय म्हणतो आबा हा? तुम्हाला असं वेगळं काय ऐकू आलं का. हा अहो ते गाई पण तसंच बोलते ते. कसं कसं अहो ती मोगरा नाही का मोगरा. हा, ती मोगरा हा तिचा ती इफेक्ट झालाय त्याच्यावर हा. आणि म्हणून मग रस प्यायला ये माय. पण तसं काय नाही घरी पार्टी ठेवली रसाची तुम्ही आंब्याच्या रसाची. आंब्याच्या रसाची आंबा आहेत का देऊ अरे माझ्या घरी आहे आंबा मला ते देऊ का नको तसं कर. हा वय यांचे आंबे घ्यायचे का. घ्यायचे का? आणलं तांबे आणलं. आणलेत ना आबा हे काय आहे आंबे आहेत घरी असं सांगायचं तुला आबा असं हापूस आंब्याचं नाही रस कर नाही ना त्याच्यासाठी आहे ना कोणचा आंबा राहतो तू. हा ते कोकणातला आंबा आहे ना तुम्हाला आंब्याची लय भारी पार केला का. बरं किती वाजता यायचं किती वाजता काय हा. आता थोड्या वेळ या. थोडे वेळ मस्त रस करून ठेवतो. हे पण आहे ना आंबरस बरं का अहो आबा तुमच्या आईची मायची शपथ. हा मग ठीक आहे. अहो म्हणजे हरकत नाही काम करा हा. तुम्ही घरी जा त्या आंबा सगळं बघा पुरी बिरी व्यवस्थित करा हो, हो. तिकडचं काही करा चालेल का आबा? आईचे बावड सका द्यायचे रुपये खिशात नसेल पण आंबरस सांगते अरे जानम समजा करो बरं मग आता बरंच म्हणायचं काय त्याच्या आला आणा ना आम्ही तुम्ही फोनवर बोलतो जरा नाही त्याचं काय झालं अरे माझा झालं थांबणार भांडगोळानं फोनवर बसलोय नाही अहो तुम्हाला नाही भांडगोळ म्हणलं हो या आमचे पोरं आले जरा थांब रे त्याचं काय झालं ते झापूक झुपूक बघायला जायचं होता आणि ते माझं झापूक झुपूक चाललं इथं जायला माझं पायवर खाली आय तुझ्या ताईला तुम्हाला नाही अरे भांडगोळ एक मिनिट होल्ड करा हा अरे तुला तर इथं मी फोनवर बोलतोय पाहुण्यानं इथं काय मध्ये तुमचं अहो त्याला तेच सांगत होतो मी. हिचं गाय बन थांब 2 मिनिटं तू कशाला आलाय बोल कशाला आलाय ऐ, वाघ खाली काय पड. रस प्यायला ये म्हणलं माय. काय म्हणलं परत म्हण रस प्यायला ये म्हणलं माय. अयो सध्या तात्या अरे काय परत एकदा. हा रस प्यायला ये म्हणलं माय. अयो अहो तात्या तुम्हाला काही वेगळं ऐकायला येतंय का. हा ना अहो ते तसं नाही मग ये ना ते तसले इडे पाहून येड झाले. काय बरं व्हिडिओ बघतो रातचं हो ते रील्स हा रील बघता म्हणा की बर त्याच्या त्या मोगराला पाहिलंय. अयो तो मोगरा वे आणि त्या मोगराचा घागरा साऱ्या गावात वाटी तिंडतोय. मग त्याचं काय तुम्ही कशाला आला ते बोला अरे आपलं काम राहिलंच. रसाची पार्टी आहे घरी तुमचा हा रस कसला आपल्या ह्याचा उसाचा एवढा मोठा आंबा आहे तर लावत
लांबक्या आंब्याचा रस अरे गुलब्या लांबका आंबा तोतापुरी असत्या तुझ्या बापाने तोतापुरी आंब्याचा रस केलता का टोन घ्या तेच म्हणायचं होतं तात्या. अहो, ते कसले का असताना पण त्या रसाची पार्टी ठेवली आम्ही. आमरसाची तुम्हाला काय बा म्हणजे सुचलंय आमरसाची पार्टीचं? अहो तात्या म्हणलं आमरसची पार्टी ठेवू, गावातले प्रतिष्ठित सगळे लोक बोलू. अच्छा इज्जत रेपोटेशन वाढन. अच्छा म्हणजे तुमची इज्जत घालायसाठी हे काम केलं वाढवायसाठी. मग मी काय म्हणलं घालवायसाठी. अच्छा काय झालं घरच्या जाग्यावर व झालं व जागा काय होत असतं एवढं आता वयाच्या मानाने का माझ्या लक्षात राहतं का तात्या तुमचं एवढं वय झालं नाही दिसत नाही. गुलाबराव आणि तुला माहिती नाही अजून सुद्धा गावातल्या बाया आपल्याला लाईट अजय देवगण फोन अजून चालू आहे. बर म्हणजे रस प्यायला यायचं म्हणता. बर तुमच्या घरी जायचं आईला बायकून असताना रस पाचताय तुम्ही दोघं. बरं आंब्याचाच रस आहे ना मग रस कशाचा बनवते तात्या? पण मस्त पैकी चांगलं रसाचा आंबा आणा. आंब्याचाच रस असतो. अरे बाबा पण आंबा चांगला आणा कसलं सडका सुडका आणू नका. आणि घरी जायचं ना आंब्या बरोबर आणखीन काय आंब्या बरोबर आपलं ते राहतं ना काय राहतं ते लांबलचक त्याच काय राहतं ते गोल गोल ढिलडे काय नाही ढिलडे का चपाती करायची चपात्या पुऱ्या त्या चपात्या. तुम्हाला काय आवडतं तात्या? हे बाबा चपातीच आवडते मला. बरं चपात्या तुमच्यासाठी चपात्या चपात्या जेवायला येतो पण जेवायला आल्याच्या नंतर तोंड तेवढं मिठावं लागेल तुम्हाला. आयो ते कसं तिथं त्यांच्या लागायचं जर असा करून बसला कसा चपात्या आम्ही आमरस खायचा होय करे. तात्या काय म्हणते नीट ऐक खरं का गोलब्या? बरोबर चालते मग. माझं दात दिसतात म्हणून तर मी आहे. अयो दादा अरे बाबा बरं किती वाजता यायची संध्याकाळ थोड्या वेळाने? थोड्या वेळ लगेच या. संध्याकाळी या की तात्या. अरे 12 वाजता येता का काय? एवढ्या उशिरा संध्याकाळ नाही मी लवकर येईन जरा. बरोबर चालत्या गोष्टी झालं लक्षात. आणि जा मग चपाती बिपात्या करा मस्त येऊ का जाऊ द्या गुलाबराव जा बाबा पळ जा. हॅलो रस प्याला या म्हणलं माय. काय झालं ते गावातले पोर आले होते आमच्या. त्याचं काय ते गावातली पोरा अंगताचा गावातली पोर आली ते काय झाले आमची एका गावात एक बाई आहे तिला 2 सख्खे नवरे येत आणि ती 2 नवरे आले होते ते म्हणले रस प्याला या मला काय कळलं म्हणून आणि ती जायची थोडा वेळ मग बरं नाही काळजी नका करू का मग एका दिवशी येऊन जाईल मी. चालते देऊ का ठेवून फोन म्हणला. बरं चालतं ठेवू का? आईला ह्या गुलब्यानी आणि ह्या सध्याने कसल्या आमरसाची पार्टी केली कोणाच ठाऊक. चला गेलं पाहिजे जरा आमरस केले म्हणल्याच्यानंतर मस्तपैकी ऐकायला तो पण मला वाटतंय तासभर आराम करावा मग जावा. यांचं काय करायचं इथला पाठवता का फोन चालू माणसं चालू. अयो तात्याच बंद पडायची राहिले ग. अरे सपना इकडं कुठं आणलंय मला तू? आहो चला तर आमच्या शेतात कधीतरी फिरत जा. काय तुमच्या शेतात कुठं आणले? बापरे काय बघा या कसली भारी आहे ना पानं पिंपळाची. किती मोठं पिंपळाचं झाड आहे. पुढे अगं ती मुंगळ येत. इथे वाव कसली अरे बघ ना सोनेरी आहे. सोनेरी पानं कसली छान दिसतात. हे पान वा अरे किती मस्त ना. ते नाही का आपण नाव टाकू याच्यावरती? नाही ना मी नाही आणला. तुमच्याकडे आहे का? नाही ना. आता काय कॉलेजला तू जाते मी थोडंच जातोय. मी थोडी जीन्स घातली आहे. ते तर आहे बरोबर आहे. कसं मग पण एवढं छान आहे का तुमचे? हो मग बघा ना कसलं मस्त आहे ना हे झाड. म्हणजे पिंपळाचं झाड दाखवण्यासाठी आम्हाला मॅडमने इकडे आणलंय म्हणायचं. हो मग दरवेळेस तुम्ही तुमचं शेत फिरवत असता यावेळेस मी आमचं शेत दाखवते. बर पण ऐक ना या पिंपळाच्या झाडावरून मला 1-2 ओळी आठवल्या. हा बोला. पिंपळाच्या पानावरून फुल ओघळतं तेव्हा त्याचा आवाज होत नाही. पिंपळाच्या झाडावरून पान ओघळतं तेव्हा त्याचा आवाज होत नाही.
याचा अर्थ असा नाही की त्याला इजा होत नाही. अरे वा वा, अरे का नाही? खूप मस्त खूप तू गुलमोहर बघ कसलं मस्त आहे. हा चला ना तिकडे जाऊ. तुला आवडतं ना? हो मला खूप आवडतं. आम्ही काय नाही बघितलं. आम्ही काही करतच नव्हतो. तुम्ही काय बघितलं नाही म्हणजे? साहेब कुठं कुठं शोधलं मी तुम्हाला. तुमच्या बसायचे अड्डे ते रेल्वे स्टेशनच्या पलीकडे पटरीच्या खाली त्या बसायचे अड्डे म्हणजे आम्ही काय 10 रुपयाला बसत असतो. बघितलं की काय बघितलं रे तू? तू का मध्ये मध्ये बोलतोय लय आगाव आहे पाहुणं. अरे काय झालं ते सपना मला काय म्हंटली की आमचं पिंपळाचं झाड खूप मोठं आहे, तर तुम्ही चला भैया साहेब त्याला सोनेरी पानं वगैरे आल्यात म्हणून मी आलो पिंपळाच्या झाडाच्या ह्या साईडला. सोन्याचं पान. हा हे काय सोनेरी पान. सोनेरी पान रे. मी म्हणलं सोन्याची पान याला. कसं आहे झाड मस्त खायला लयच मोठे गड्या. आम्हाला पण दाखवा की काय झाड झाड तुम्हाला काही दिसत नाही का? झाड झाड डोळं फुटल्यात काय एवढं झाड दिसना. तुम्हाला कशी झाड. दाखवायचं? आबासाहेब कसं काय हा मोठं मोठं. अय सध्या ऐकलं वय. आबा कुणाला असं करत होता. काय झालं? आबा कुठे आहेत? आबा गेले ते झाडाच्या पलीकडे होते. या झाडाच्या पलीकडे. आहेत का आता? नाही गेले ते गेले गेले आणि फोनवर करत होते. नाही रे, त्यांना तोंड आलंय म्हणून त्यांचं तोंड असं होत आम्हाला वाटलं मुखाच घे त्यात. मी तर म्हणतो ऐका ना भैया साहेब, मला तर वाटतं हे चुंबन स्थान आहे का काय. म्हणजे तिकडं हे आपले आबा करत होते आणि इकडं तुम्ही. आम्ही काही पण नव्हतो करत, शांत बस. आम्ही ते पिंपळ फक्त झाड झाड बघायला बघायला आलो. आलो. बरं ते बाकीच जाऊ द्या, तुम्ही कशाला आले सांगा. आम्ही तुमची इज्जत घालवायला आलोय. नाही आपलं चप्पल काढ. इज्जत कमवायला आलोय. इज्जत. आमच्या दोघांची निमंत्रण द्यायला. तुमचे आहे का काय पण द्यायला? थांबायला? निमंत्रण. कसलं निमंत्रण? काय काय बोल ना तू साहेब रस प्यायला ये म्हणलं माय. काय काय? रस प्यायला ये म्हणलं माय. ए यार असं काय बोलतय? मोगरा मोगराचं भूत बसलंय. लय रील्स बघते ते. कसलं रस? ते आपल्याची पार्टी ठेवली घरी. आमच्या दोघांची गावात इज्जत वाढायसाठी आम्ही पार्टी ठेवली. तुमची इज्जत होतीच कधी? अच्छा मग तुम्हाला इज्जत वाढवायची. आम्हाला इज्जत वाढवायची आहे दोघाची. मग रसाची पार्टी आम्हाला आमंत्रण द्यायला. अहो, समजा गावाला दिलं हे बघा. यांच्या वडिलाला बी दिलं. तात्या अरे तात्या सांगलं का? तात्या तर वरचीच करून बसले होते. चिचं झाड खाली वर टंगडा करून बसले होते. अरे मग तात्याला द्यायचं आबाला द्यायचं आमचं काय उपयोग येते ते म्हणे थोडंसं. आता गावातलं तुम्हाला मी सांगितलं भाया साहेब. म्हणून आबा कुठं होता? आबा हे काय या झाडाच्या माग सांगितलेलं बरोबर. म्हणजे आबा इथंच होते काय? बरं झालं आबाने पाहिलं नाही बरं का. आबा कुणाला तर झालं ना ते. परत परत काय तेच सांगितलं तुम्हाला. मला तर वाटतंय आबाने आम्हाला थोडीशी कल्टी दिली, पण पुढे शेतातून इकडे काय कराय बसती. नाही काय नाही, एक काम करा. कधी येते आमरसाची पार्टी तुमची? आता की थोड्या वेळाने या तुम्ही. थोड्या वेळी बर जा येतो आम्ही. पळा बरं थोडे पैसे दिले असेल तर. चल एखादा आंबा तरी. गाय चपतरी गायच्या हे असली दलिंद्र येत हे काय काय मग जायचं काय रस प्यायला? आता बघितलं का तुम्ही? याच्यावरून तुम्हाला वाटतंय तुम्हाला जायचं वाटत? हे रस नाही, सडके आंबाचा रस पाचते. हा उगाच आपला आजारी पडू. गुलमोहरा कर चल मस्त. हा चला. मग साडू कस काय समजा गावात हवा केली का नाही? सगळ्या गावात एक ना एकाला सांगितलं या. कस काय मग आमरस पार्टीचं सगळ्याला निमंत्रण दिलं का नाही? दिलंय की राव. पण होय साडू, हा तुम्ही ते करत होते बघा रस प्यायला ये माय. ती एकदा करा ना. रस प्यायला ये म्हणलं माय. रस प्यायला ये म्हणलं माय. काय दात आहे राव. रस प्यायला ये म्हणलं माय. परत एकदा ते मोगरानं माझाच आवाज चोरला या. हा एवढा सुंदर आवाज तुमचा. हा मी तर म्हणतो त्या मोगऱ्याच्या जागे तुम्हालाच घ्यायला पाहिजे होतं राव तिथं. आयला तेवढं मात्र खरं आहे बरं का. मलाच घ्यायला पाहिजे होतं. खरं पण मी काय म्हणतो साडू, आपण समजा गावाला बघा आता कसं दिलं का रे निमंत्रण. हा आलं काय डोकं खाजीत आहे साडू. वा बघा 4-5 वा हेतलं का? बायको गेल्यापासून एक ऊन आहे टकोऱ्यात. कस काय? अरे ती गेली वावी गेल्या. म्हणजे बायकोला वावा त्या का? हा मी रोज 3 तास तिला बघायला लावायचो. वा वा ना
मी घाबरला ना म्हणलं दुसरं काय. तिच्या पण बघायचं ते पण माझ्या बघायची. नाही खरं आम्ही एकामेकावर लय प्रेम करत होतो. हा का मायला लय जुने दिवस आठवायला लागले सावडा. आमचं पण प्रेम कमी नव्हतं. हा मी पण तिच्या कधी कधी काढायचो, ती पण माझ्या काढायची. काय वा या लय काढले त्या काय वा. बरं ते वाच द्या ठेवून साईडला. तर आम्ही दोघं सासरवाडीला जाताना सासऱ्याचं काळीज असं व्हायचं. कसं एमएटी दिलती ना मला. एक दिवशी वड्यात बंद पडली. गाव बघायला लागलं. काय आवरून गेली. कस काय माझी. पण एमएटीवर तुमचे कस काय आबरू गेलो. आव पाण्यात न नेली व ती बंद पडली. त्याच्या आईला. बरं ते जाऊ द्या राव, ते जाऊ द्या. ते एमएटी आबरू डबरू जाऊ द्या. गावाला दिलंय आपण आमंत्रण अख्ख्या आमरस पार्टीचं. त्या आमरस पार्टी सोबत काही धिरडे चपात्या बिपात्या नको का. ते पण खरं आहे की, पण पैसे कळायत. पैसे ना तुमच्याकडे. हा मायला साडू आंबे लय मागे साडून समजा गावाला बोलवलं आपण. एक काम करू, त्याची गाडी आणली का नाही. कोणाची. अरे त्याचं काय नाव. पांडवा. पांडवाची गाडी आणली का नाही. टाकू फेकून. तुम्ही काही येडे बिडे झाले का. ती पांडवाची गाडी नको ऐकायला. आपण एक काम करू ना. त्या सासऱ्याने दिलेली एमएटी विकू की. हेट ते खात झाला या. नाही मग काय करायचं नका. तेवढी तर आठवण राहू द्या की बायको गेली तर गेली. बायको जाऊ तिला बघून तर मी जगतोय आता एमएटीला. साडू ती एमएटी सोडा राव. गाव बोलले गाव लय डेंजर. कुत्र्यासारखं मारीन आपल्याला. मग एक काम करू की, फक्त पांडवाचीच गाडी आपल्यापाशी आहे बघा. दुसरं कायच नाही आता आपल्यापाशी. ऐका ना साडू, हा तुमच्या लग्नात काही भांडे बिंडे येईल का. भांडी एकूण काय मी नासधूस करून घेऊ काय. अहो काय जाते 2-4 भांडे विकायला. वा वा. घर जाळून कशाचा व्यापार करायला सांगताय की. वा वा. आणि मग गावात बरे हवा करायला निघाले, घर चालून व्यापार करायला निघाले. तुमचं गाव आहे तुमची तुम्ही बघा मग. अहो काय बघणार राव. आंबे एवढे महाग आहे तुम्हाला सांगतो. 150 रुपये किलो आंबा आहे. चला बघू काय तर करू. चला बघा. कांदा चल त्याच्या आईला ह्यो सध्या कधी नाही उदार झालेला आहे. आमरस पार्टी असा चटकून आमरस खाण्याचा आता काय. अहो तात्या मी तर लई वर आणणार. लिटर भर रस खाणार. लिटर भर. अरे बाबा लिटर भर रस खा, मग कमी खा जरा, नाही तर सकाळच्या मध्ये सगळा रस बाहेर यायचा. जोड. अरे थांबा. या राम 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 राम. काय दात करते. अरे दात नाही काढत रे बाबा. आता जोड चालला म्हणलं कुठं चालला हा जोड इच्छा. बाकी काय नाही. तुला काय बाकीच्या पंचायत असेल तर कुठं जाईन आमचा. आम्ही तुला सांगतो ह्या पानपदा सासरा मेला चाललो. येतो का. सासरा मेला मग आयुष्य कधी रे. हो चेष्टा म्हणते ते. चेष्टाने म्हणतात वय. अरे तू मला बाकीचं बोल नको. आम्ही वेगळ्या मूड मध्ये. तू येऊन मोकाचा मुडाचा हिरमूड करू नको. अगदी काय तुला काय करायचं. अरे अगदी बरोबर आहे तात्या तुझं. मला काय म्हणायचं आता आपण लहानपणीचे मित्र आहोत. मग काय एखादा कुठेतला घास आपण खाल्लाय राव. अरे जीवाला जीव दिला. तू नसं खाल्ला बा आम्ही खाल्लाय ना. मग आहे का नाही. म्हणून विचारलं कुठं चाललाय. खुशीत चाललाय. तुला काय करायचंय. मला तू सदना करा त्या मांजरात आडवा काय येत असतो रे. मी कुठं आमच्या घरी कुठला पाहुणा आला की लगेच हा गडी टपाकला. कोण आले. मी कुठं मोटरसायकलवर चाललो की कोण चाललंय कोणाकडे चालला. तुला काय करायचं बाकीचं. आम्ही तुझ्याकडे डोकवाय कधी. नाही मला काय म्हणायचं माहिती एवढ्या आनंदात चाललाय. मी पण चाललोय म्हणून विचारलं की तुम्ही कुठं चाललाय. अरे तू तिकडे तू कुठं चाललाय. मी ना याची सासू मिली तिकडे चाललोय. येतो का. अटॅक आला का. अहो माझ्या कशाला तुम्ही दोघं बी. अरे पांडवा कशाला काय म्हणतो. मग तेच तुला म्हणायचंय मी कुठे जाईन तुला काय घेणं पडलंय. मग तेच म्हणत होतो मी बिकडून तुला काय देणं गेलंय. ते बघ हे असं भांडत बसलो ना आपण ना तर आपला हा वाद मिटायचा नाही. ते काय तो आपला सध्या सदाशिव जमदारे त्यांनी मला रस खायला बोलवले. म्हणलं चला म्हणजे तुला पण बोलवले का. आता काय सांगायचं तुला. अरे बाबा तो सध्या माझ्याकडे आलता आणि तो सध्याच्या बायकोचा दुसरा नवरा तो पहिला. डबल नवरे माझ्याकडे आले आणि मला म्हणले तात्या रस प्यायला या म्हणलं माय. असं बोलत होते ते मला आताच ते काय ते बचाव दादाचं म्हणलं रस प्यायला. म्हणलं काय भानगड काय. आम्ही आमरसाची पार्टी ठेवली या आणि फक्त प्रतिष्ठित माणसांनाच निमंत्रण दिलंय. प्रतिष्ठित माणसांनी ह्याला कशाला घेतलंय मध्ये. अरे बाबा काय झालं मग कसं आहे म्हणलं तिकडे गेलो आणि रस बेस खाल्ला. मरणाचा फुगलो यातने चालता बिलता नाही आलं तर पानबा आपल्या यात घेऊन
काय हरकत नाही म्हणजे तुम्हाला आम्हाला दोघांना आमंत्रण आहे. तुला बी आहे ना? अरे आता मी सांगतो ना तुला तिथं डबल नवरीचे दोन ते आले माझ्याकडे म्हणले आमरस आमंत्रण घ्या ते आणि आमरस खायला या. अरे बाबा मला तर काय म्हणले माहिती का? मी म्हणलं रस्ता बरोबर काय आहे म्हणलं चपटी आहे. चपटी सुट्टी म्हणजे हा. अरे मी म्हणलं चपटी कस करायचं बरोबर. मग नंतर कळलं तो बच्चा तोंडाचा कोणतो आपला गुलब्या त्याला आहे ना बोलायला. ते म्हणलं होतं चपाती. एक काम करू 2 वाट्या आमरस 2 चपात्याचा आस्वाद घेऊ. तुला सांगतो सध्या कदाना कवाना तरी उधार झालेला आहे. अरे 2 वाट्या नाही तुला सांगतो चांगला लिटर 2 लिटर आमरस हाणून चपात्या बिपात्या त्याला उडून देत चाल. पण लक्षात ठेवय पांड्या जास्त आमरस पिऊ नको तो ढाळून बरं का सकाळच्या बारीच्या आईला आधी चला त्याचं काय खरं तवा आपण जायचं त्याचं मन आहे बरं का इकडे काय की चोराचं आमंत्रण खाल्ल्याशिवाय खरं नाही. तेवढं मायला गुलब्या तर मला अख्या गावात इज्जत गेली राव आपली. हा आणि ते इज्जत कमवायच्या नादात आपण लय फुगीरपणा केला. गावातल्या समजा प्रतिष्ठित लोकांना आपण घरी रस प्यायला बोलवलंय आणि तासभरात या आपण विचार तरी केला का आंबे किती महाग आहे काय खर्च येईल. आता ते तासभरात येत असतील राव ते लोक काय करायचं आता हाणतील ना आपलं थोबाड. एक काम करू जाऊ पळून. हाय लय पळून दे. अरे गाव काय छोटे का पळून जायला. कुत्र्याच्या आवेने हानतीन पळू ते आपल्याला काय करायचं आता. वा तोच ठरव काय करायचं ते. हा आपण एक आयडिया करू. तू मारायचं नाटक कर तू मेला ना कोण रसच मागणार नाही ला काय ऐक करा का ना आवाज आलाय. आले ते सध्या काय झालं. अरे थांबा रे बोलतो झालं तुझ्या याच्या किडनी मध्ये हार्ट अटॅक आला. थांबा आबा फिट आलेली दिसते. चप्पल काढा आला नाही सोडून गेला गुलबे मेला. अरे बाप रे जीव जाऊन मेला का. आबा मला वाटतं तोंडातून जीव यायला दिसतोय बरं का. तोंडातून ते विचारतोय ना जीव जाऊन मेला का? साईडला फट्टे दिसते. काय झालं नेमकं. तात्या दुपारी आम्ही एवढ्या उन्हातून आलो आंबे बिंबे घेऊन आलं म्हणलं तुम्हाला चांगलं रसबीस करावा चपात्या करावा ना आम्ही सगळं रस प्यायला चालू आता. असा आंबे नुसते चोळायला पाण्यात गेला आणि त्याचा पाण्यातच जीव गेला याचा. म्हणजे आंबे पाण्यात पडून मेला का. अटॅक आला त्याला. तुम्ही माहितीच्या तयारीला लागा. 5-10 हजार रुपये असं गोळा करा. थांबा अरे 1 मिनिट आईला काय खरं नाही बाबा. अरे खरंच राव अंगावर पडले आबा. अयो आता काय खरं आहे. अरे बाबा तुला कळतं का असं मेलेल्या माणसाचं तोंड उघडं ठेवू नाही. माशी बिशा जर तोंडात गेलं तर काय होणार आहे. इथं टोपी ठेवायची असं टोपी ठेव. प्रश्न विचारू का ते जीव जाऊन जातो का माणूस मरतो. मला माझ्या आवाज चष्टा सुचते का तुला कळतं का काय कळतं का काय बन्या पण नेहमी अर्धा गावला गेला तर तुला चष्टा सुचना काय बन्या माणूस इथं मेलाय कुशाला. 5-10 रुपये लागते ना त्याला. 5-10 रुपये सदा टेन्शन घेऊ नको आम्ही सगळ्या गोष्टी करतो. पण मला ही गोष्ट कळत नाही त्याच्या यायला असं एवढं चांगलं चालता बोलता माणूस दुपारी आमंत्रण द्यायला आला मला आणि आता चांगलं काय माणसाचा भरोसा आहे का आबा. तात्या हलतोय बरं का हलतोय. नाही हालत नाही. अरे नाही हालत नाही. ते काय झाले माहितीये का आबा ते वरचंही हालतंय. माणसाच्या देहाचा भरोसा नाही. माणसाचा देह म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा. काय बोललं कळलं. माणसाचा देह म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा आहे. तो कधी फुटल हे सांगता येत नाही. आज मला सांगा चालता बोलता गुलब्या बायको यायच्या आत मेला. सदा अरे त्याला टोचन लागन खालून शांत बस जरा शिक. मैत तर आपल्यालाच करावं लागेल का नाही गोष्टीची. आता एक काम करू. आता आपण काय करू बता एका गावात जाऊ. आता आबा गावाच्या लोकांना सांगावं लागेल पांडबा तुम्ही काय करा ग्रामपंचायतीच्या फळ्यावरती लिहा अमुक 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 अमुक
मृतमुख म्हणजे मेला. 2 नवऱ्यापैकी 1 नवरा मेला बोलली. मंजुळाबाईचा पहिला नवरा मेला. सध्या विधवा झालं. हा सध्या अरे तुझा सौत्या आहे हा. तू तर कसं ऐकून बाई. हा ते मेला. आबा आता तुम्ही काय करा माहिती का? काय करू? तुम्ही ना ग्रामपंचायत आपले जेवढे पण ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांना सांगा आता हे जे माहिती करावं लागेल का करावं लागेल. नाही. अहो मला सांगा माहितीचा खर्च कोणी करायचा? देणगी. ऐका ना त्या याला खटकेव न्यायचं खटकेव म्हणजे? डायरेक्ट इलेक्ट्रॉनिकचं बटन येणं झालं की तुम्ही? हा पाचशे का बघा जाऊन बघा बरं. नाही, तसं नको का? कसा आहे गावचा पाहुणा जरी असला तरी आपण गावची प्रतिष्ठित माणसं आहेत आपल्याला कसा का वाहनाला जाळावं लागणार आहे. तुला कसं आहे माहिती का? आपण जर खटक्यावर नेलं भटक्यावर नेलं तर लोक आपल्याला नावं ठेवत्यान. अरे काय तुम्ही म्हणता पाहुण्याचं असं देहाची विटंबना केली तर आपण काय करू? ह्याचे सगळा खर्च आम्ही करतो. टेन्शन घेऊ नको. आपण आबा इकडे रे. अरे तुला माहिती आहे का हे सध्या आणि हे गुलब्याला बांडगुळीत. अरे असं कुठं चालता बोलता माणूस मरतो का? त्याच्या आईला ह्यांनी काय केलं मोठ्या फुशारकीने आमरस खायला आणि रामरस पार्टीने ह्याच्यापाशी कुठं पैसे येतं काय केलेत का? हा पैशाचं जुगाड झालं नाही म्हणून ह्यांचं काहीतरी दिसतंय चाललेलं असं. अरे ह्याचं आता मी पाहिलं पोट हालतंय त्याचं. मी पण बघितले. आणि मग थांब आता ह्यांची पण कशी जिराव तू बघा. हा चालतंय आबा. आता आपण काय करू? आता हे गावकरी ना तर ह्याची माहिती आपल्यालाच करावं लागणार आहे. पण माहितीच्या अगोदर लय भूक लागली. तुझ्या घरी बोकाड कापलंय ना मग अगोदर काय करू? मटण खाऊन मग माहित करू. मटण केलाय काय? तुझ्या आईला तुझ्या यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत. अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी. चांदा चौकडी चांदा चौकडी.